अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वंदकंठा टोपी चमाला दंडक मंडलधरू अट्ट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धार पाही माम. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका विनाशा शेषशयना अनंत विशा नमातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरजधरा गम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होय. जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येता हाता ती ब्रह्मसुतान मिळेली. जो अज्ञात तिमिरनाशक विद्याखानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला धर्म संस्थापनाकारणी योगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार. प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडून आपुला विख्यात महिमाजनी गावयाची योजिले करता आणि करविता तुझ एक स्वामीनाथा. माझी आठाईची वार्ता मी पणाची नसेची ऐसे ऐकुनी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी आता नमु साधू वृंद ज्यासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटावतंस कन्न मिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलवित मान तयांचे चरण मिळेले. ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादाकारणी. अहो तुम्ही संतजनी मज दिनवरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले करी हे अमृत जाणूनी आदर धरावा श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात ज्या त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्र सा त्या महोदितून पाही व मोलमुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही हनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम आदरे भक्त परिसोत प्रथमो अध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोढा. श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपादवल्लभार्पणमस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरून निज भस्ती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेचे निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा आहे तो धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येऊनी मंडळीसी महाराजांनी सुचवले 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांशी बैसवणी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण. पाहुनी समर्थांचे तेज उभयांतासी वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठून. स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले तया लागून आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले. कालीचे दर्शन पाहिले गंगा तटक पावन नाना पर्थ तीर्थे हिंडून हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र 80 हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहज गती पातलो गोदा तटाका प्रति तियेची महाप्रख्याती पुराणांती वर्णिली. केले गोदावरीचे स्नान स्थळी पाहिली परम पावन. काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊन मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो.
तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर. काही दिवस राहिलो तेथोनी स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहळ देश हिंडोनी सकळ. सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथून या जाहले. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमचे सकल व्रत. असे मुळापासून 12 वर्ष मंगळवेड्याप्रती राहिले स्वामीराजे. ती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही अतिवर. कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिषद द्वितीय अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्ष करून वस्ती मंगळवेळी सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करती. आप्पा टोळ झाले भक्त तेथेची साकल्य व्रत. अल्पमती केवीवरून सभे घेऊनी स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्ध मार्गावरून टोळासी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली परतोनी स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी परिणच मानले. त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तिथे एक विध होता तो करिता यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पाचे ग्रहाप्रती. स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती. चोळाप्पा करी आदर योग यागादिक काही चोळाप्पाने केले नाही. परी भक्तीस्तव पाही स्वामी आले सदना. ते तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करते. तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती ते. चोळप्पाचे ग्रहाप्रती आले कोणी एकेती. लोका चमत्कार दाविती. गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात. नृपासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरातच यती विख्यात पातले. वार्ता येसी कोणी राव बोलला कायवानी. गावात येती येऊनी फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुतवाही आजवरी जाहले नाही. आता जाऊन लवलाही भेटूता या येतीवारे. या परी ते केवळ अंतर्ज्ञानी असो. ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊन आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली. त्याची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली. मती गुंगली. रायाची खून पटली अंतरी. स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून दूर केली दुरी. चरणी भक्ती जडली. ते सकळ सभा आनंदली. समस्त पावले वंदिली. षोडशोपचारे पूजली. स्वामी मूर्ती नृप्रायी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोडहा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येते हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गात अध्यायाचे अंती अक्कलकोटे आले. येते नृप्राया दर्शन देती. स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिला स्वामी राव. ते दयाचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडी राहते. चोळप्पाची सद्गुणी कांता. तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती. देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोकदर्शना येती कामना चित्ती धरुनी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येते दुर्देशाहुनी. शरीर भोगे कष्टले. संसार दापे तप्त झाले. मायामय पसाऱ्यात फसले. ऐसे आली किती एक भक्त अंतरी. जे जे इच्छिती ते ते येते राजपूर्विती. दृढचरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जग कानिंदक कुटील तया शास्ते. केवळ नास्तिकांप्रती तात्काळ योग्य शासन करतात. कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनासी. ढोंगाची अनाती लागला हा स्वामी नवे ढोंगी. जो नाना भोगभोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणता हो असत तसे. हे सीतायांनी निंदिले समर्थाने अंतर जाणले. तेव्हा ते भेटीसी आले. तेव्हा केले नवलेख एका भक्ताची या घरी. पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबर संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती वैसवल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपले चित्ती नमस्कार चमत्कार म्हणती करू आता. दर्शन इच्छू जनसंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकच गर्दी जाहली. दर्शन घेऊन चरणाचे मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पूर्वावे मुनीचे म्हणून विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती. कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती. नाही मी ती तयाते. कोणी नवसाते करती. कोणी अनुनिया देती. कोणी काही संकल्प करती. चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती. मना माझी दर्शन करीती. क्षण एक तटस्थ होती. वैरभाव विसरुनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ. संन्याशा पुढे लोटली. मोडली जनांची गर्दी. ते येऊन सेवे करी. संन्याशा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अनोदकासी. सूर्य जाता असता जळासी. तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी
अन्नदोक वर्जसे. जे पातला करू छळणा त्याची झाली विटंबना. दंडावया कुस्तीत जना उतरले येतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थ अध्याय. गोडहा श्रीरस्तु. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. श्रीरस्तु. शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भाऊकानन वैश्वानर अज्ञानतमच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदैतो. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामीकडेच राजे राजवाडी थोर थोर. तेव्हा किती एक रप्ती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती. तयासी बडोद्या माझी ते अवसरी म्हणला राव राज्याधिकारी. एकदा तयाची अंतरी विचारैसा पातला दिवाना आणि सरदार मान करीत ऐसे थोर थोर बैसले असता समग्र बोलेन रपवर तयाप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे अनिल स्वामींसी तरी आम्ही तयासी नामदेव बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियसी. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते अनावेवट पुरीसी तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो द्या ऐसे. एकूण उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभाही समग्र आनंदित जाहली. नृपती सह सकळजणी त्यापरी तात्यासी सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वरा अक्कलकोटी आले. नगर पाहून संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामीची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जणांची पाहून भक्ती धन्य म्हणती तया. ते अक्कलकोटीच्या नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील होती. त्याही करती स्वामी सेवा ऐसे पाहुनी त्यांसी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींशी कैसे नेव आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करून नाना पक्वांनी करीती ब्राह्मण भोजने दिदली बहु सालदाने याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेने सेवे करी संतुष्ट होती. ऐसे करती सर्वदा ऐशी आणि काही न झाले केले ते तुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठून चोळापाप्रती. त्याच लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेसी नाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्व वशात चोळापासी लागली. अशा तयांच्या अंतरी भरवसा जागिरीचा बहुसाल. चोळापाने कर जोडून विनंती केली मधुरवचनी. कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चालावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे कोणी वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत सदा एकोद्भाविक भक्त. पंचम अध्याय. गूढा श्रीरस्तु. शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवीत तैसेही स्वामी चरित्र सारामृत. स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पाविनवी स्वामी प्रति. कृपा करून मजवरी बडोद्यासे चालावे. भाषण ऐसे कोणी समर्थ बोलते हसोनी. मल्हाररावाची या मनी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला. त्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला तेन जाई सिद्धीसी परी. पाहावा यत्न करून ऐसा विचार केला म्हणी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी. तया ते स्वामींना हरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले. सप्ताहासी ब्राह्मण वैसविले. गुरुचरित्र आरंभिले. व्हावा ऐसी स्वामी कृपा परी. तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त. काय उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजायासी. आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होते स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळून यतीसी. असो कोणी एके दिवशी साधून योग्य समयाचे मेन्यात घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरला. अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले. मागून अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकेले हातात त्यांनी. मग अपयशाते घेऊन बडोद्यासी आले परतून. समर्थ कृपा भक्ता वाचून अन्य उपाय न होय परी. मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुरती. सर्वत्रांसी विचारी ती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत याचे नाव. नृपकार्याची धरून हवा आपणा पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली. समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहून समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध झाला. यशवंता पाहून डोळा काय. तेव्हा बोलले अरे बेडी आणून सत्वर ठोका याची चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ बोलले. क्रोधमुद्रा पाहून यशवंतराव भ्याला मनी पळाले. तोंडचे पाणी लटलाटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी. तेथील कार्य सोडून साहेबा प्रयोग केला. मल्हाररावावरी आळाला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार केले. हातीपायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत. षष्ठो अध्याय. गूढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. षष्ठो अध्याय समाप्ता. शुभम भवतु.
अध्याय 7 श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालोजी नृप्ती, समर्थ ज्यांनी चरणी ज्यांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करती, जननुयती परब्रह्म, वेदांत आवडे तयासी, श्रवण करती दिवसानिशी, हेरळी कराधिक शास्त्र्यांसी, वेतने देऊन ठेविले त्या समूह मुंबापुरी, विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी करून लोक उपदेशिती, त्यांसी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला न पापोटी, बहुत करून खटपटी, वंशी शेवटी आणिले रात्रंदिन मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी, नृप्ती बहुत सुखावे, ख्याती वाढली लोकात, स्तुती करती जन समस्त, सदा चर्चा वेदांत राजग्रही होत असे, एके दिवशी सहस्थिती ब्रह्मचारी दर्शना येती, जे श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते त्यावेळी पाहावया येतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीते भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करती, स्वामीसी ब्रह्मपदाकार काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकून सत्वर येते, राजा हसले, मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करती, पाहुणे अशी विचित्रवृत्ती, बोवा म्हणती काय हात वेळा संन्यासी ब्रोळ पडली, लोकांसी लागले व्यर्थ भक्तीस, याने डोंग माजवले, तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेर, लोका बोलती हास्य तरी तुम्ही व्यर्थ फसला हो, पाहून तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असे ना, ऐसे ब्रह्मचारी बोलून या वाचले आपल्या स्वस्थानी, विकल्प पातला म्हणी स्वामीसी तुच्छ मानती, नित्य नियम सारुणी ब्रह्मचारी करती शयने, जवळी वारशी दोघे जण तेही निद्रिस्त जाहले, निद्रा लागली बुवासी, लोटली काही निशी, एक स्वप्न तयासी चमत्कारिक पडलेसे, आपल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी वाढले संख्या, महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे, ऐसे पाहून ब्रह्मचारी खडबडून उठले, लवकरी बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे, जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी, त्यांनी धरुणी बुवासी सावध केले, त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत तयांसी सांगती, समस्त म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्न काही पडती, असं दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नासी, खदखदा स्वामी हसले, मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्ने देखून वृश्चिकांसी काय म्हणून भ्यालासी, जरी व्रताभय मानतोसी, मग ब्रह्मपद जाणसी कैसे, ब्रह्मपदाकार होणे ते नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकटा हाताने यायची, बुवा प्रतिपटली होणं, धरले तात्काळ स्वामीचरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गती, तया समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी, अहंकार गेला गळून, ब्रह्मपदा योग्य झाले ते, इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोद भावे भक्त, सप्तमो अध्याय, गोढा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्था अर्पणमस्तु. अध्याय 8 श्री गणेशाय नमः. जय जय सुखधामा, जय जयाजी अपरब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता, राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार, राजे रायबहादर शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर, त्याप्रती सकल सुखी अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती काही कमती असे ना, परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परिबाधान सोडी, संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिनी, गेले शरीर सुकोनी, गोड न लागे अन्न पाणी, नावडे भोगविलास सुख भोगायचा त्यास, निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नले पोळले, केले कित्येक अनुष्ठाने, त्याचीच ब्राह्मण संतर्पणे, बहु सालतीतली दाने, आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी, कृष्ण वर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैनसे, कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ, मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी, सेवा केली बहु असं, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला, अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा, येती वशनी भाव धरावा, तेने जायदुरी तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले, पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे तो, हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी, प्रियपत्नी सहित तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी, स्वामीचरित्र परस्परी प्रेम भावे सांगती, कित्येक प्रातस्नाने करून पूजा द्रव्य घेऊन अर्पावया समर्थचरणी, जाती अतित्वरेने, इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोद प्रेमळ भक्त, अष्टमो अध्याय, गोडा श्री स्वामीचरणार्विंदार्पणमस्तु, इति श्री स्वामीचरित्र सारामृते अष्टमो अध्याय, श्रीरस्तु. श्री गणेशाय नमः. अध्याय 9 श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने, स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती, दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुणी चित्ती, बहुत लोका दर्शना येती, अक्कलकोट नगरात, ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक दर्शना येती धावून, यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै, किती वर्णावे महिमान, तेथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली, असो येशा नगरात शंकरराव प्रवेशत,
आनंदमय झाले. चित्ता समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळी कधीच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती करा स्वामीचरणी. तरी आपणा लागून द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोक पूर्ण आनंदले ती याचे मन म्हणे मी तुके करीन 2 सहस्त्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी तुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्त्र रुपयांसी देईन. सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तै उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करती. बाई आनंदी चित्ती म्हणे मी प्रार्थनीय स्वामींप्रती कार्य आपले करीन. बाई स्वामी सेवले वचन हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मे लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे एकता वरदानी समर्थ तेथून उठले. येवन स्मशानभूमीत आले. यतिराज त्वरित एका नूतन खाचेत निजले. छाटी टाकून सेवे करी शंकररावासी. म्हणती लीला करून येशी चुकवले तुमच्या मरणासी. निश्चय मानसी धरावा शंकरावे तया दिवशी. खाना दिला फकीरासी आणि शेकनूर दर्ग्यासी. एक कफनी चढविली मग काही दिवस लोटत. स्वामीराज आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र तया 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामीराज वैद्य व्याधीपळे आपणची प्राकृतीचा आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंध सोडिले. मग पुन्हा आनंदशी दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर देईन रुपये 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज ज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चिती. मठ तुम्ही बांधावा. ऐशी एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करिता ती सर्वानुमते तेथेची. मठ बांधला चुने गच्ची. कीर्ती शंकररावाची अजरामर झाली. तिसरी स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिषद भाविक भक्त. नवम अध्याय गोढा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. शुभम भवतु. श्री अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म. यांचे सार्थक उत्तम करणे उचित आपण. ऐसा मनी करून विचार आरंभले स्वामीचरित्र. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी. बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदी. संपत्ती आणि संती अनुकूल सर्व तयांप्रती. सावकारी सराफी करती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले. संसारात ते उभगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले. मती पलटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वानी सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येती. पाहुनी स्वप्नी अशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. माया पंचदळ तर विवेकशस्त्रे तोडावा. सोलापुरी कामम्मासी. ऐसे सांगून सर्वत्रांसी निघाले सद्गुरु शोधासी. सरदार घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात. तेथे आले फिरत फिरत. येथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित. वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारथ. ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरुनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देती तयासी. तुझी भक्ती पाहोनी संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. एकोणी वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतीसी. तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण. कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षित आनंदून संस्कार केले यथाविधी. चिदंबर रामाभिधान ठेविली तया लागून. शकल बक्षिसाशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन. वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागे आणिले प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता. गजासी प्राणी येऊन तत्वता चालू लागला ते पाहता. विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढ पाणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोनी. दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट. तयांसी लाविता अमृत हस्त. ते ग्रत झाले समस्त. आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी. एके समय ते सहजी दर्शना ते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त. दात त्यांची लागेना. तयात येते कोणी मुरगोडी आले धावोनी. म्हणती दीक्षितांसी सांगून दादा आपली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांनी निरोप पाठवला आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देई जे ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती. आता पलटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचनी ठेव निर्धार. निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. ऐसे एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पव्रत. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणून. तेथे केला वृत्तांत अक्कलकोटी. श्री स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ येथे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिषद प्रेमळ भक्त. 10मो अध्याय गोडा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु.
अध्याय 11वा श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिता ती परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत. गणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमतीरी तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले तेथून सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान दे. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहून आनंदले. नरसिंह सरस्वती पावले प्रेमभावे वंदिती. प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करून जप ध्यान आटपोनी मागुती येते गावात सेवेकऱ्यांबरोबरी. मागून या माधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येते ते. मध्यान्ह स्नान करून पुन्हा बैसती जप ध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करून या संध्या वंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येते ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडून ग्रह सुतकांता. शीतोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस कदा उदास न हेची. अय्या राम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी घेऊन येसे परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते आम्ही पुरवूजी. बाळप्पासी मानवले. 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेवले. परिसंकोच मानसी जाणे सोडले त्यांचे घरी. मागून या माधुकरी जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसोनी तेथे शिळेवरी मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. शर्व शरीर झाले कृश. निषदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. ही ना आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पाहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्यनसेची. 1 मासा होता निश्चित. स्वप्नी 3 यतिमूर्ती येऊन या दर्शन देती. बाळप्पा चित्ती सोखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन आज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेनं झाले पूर्ण. आणखी काय दिनक्रम आपला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवून सहस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलता खालोनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान न मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी. उत्तम दिन मानला. अक्कलकोटी जावयासी निघाले. मग त्या दिवशी उत्तम शकून तयासी मार्गावरी जाहले. चरणचाली चालवणी अक्कलकोटी. दुसरे दिनी बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नरसिंह सरस्वती यतिरूपे वास करती. तेथे सर्व सौख्य नांदिती. आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेन झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समज श्रोते सदा परिसोत. 11 अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12वा श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार हरवाया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरित असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यतिरूपे प्रगट होत. त्याची समर्थ श्री स्वामी गात. अध्यायाचे अंती. बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहून दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी. दर्शन इच्छा उत्कट चित्ती. खडीसाखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती. स्वामी सन्निध पातले अजन बाहो सुहासे वदन. श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पा ते धावून दृढचरण धरी येऊन या भानावरी श्रीचरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंद माये पोटी श्रोतो ओठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेम करून. बाळप्पांवरचे प्रेम येशाकृतीने दाविले. त्यांसवे एक जहागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करून तयार. म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयासी बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ अस्थिर मंदिरात. राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले. सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले. मग सरले भोजन. नित्य प्रातकाळी उठून षटकर्मा ते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य. मध्यान्ही यथा आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन मस्तक ठेवी चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या माधुकरी. मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन. मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवेकरी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी येशी. आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुजन सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी. व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होते सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पानी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण. एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहून संतोषले स्वामी प्रति. दृढ भाव धरून चित्ती सेवा करती आनंदे. ऐसा लोटता काही दिवस. बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रदिवस. चैन्य क्षणभरी भोग बघेला काही दिन. कागदाची पुडी वेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण. विष दिले
कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावे लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सेवेकारणी. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांसी आपण सांगूनी बाळाप्पांसी शंकरपूजनी वर जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिन समर्थ करती. परी बाळाप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्य पूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हीच सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून. न करावेची पूजन ती माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट एके दिवशी काय बोलती बाळाप्पासी. दारापुत्र सोडून देशी आपण तेथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोले ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ईशीची. श्रीपाद भट एके दिवशी विचारले समर्थांसी कुलदेवतेच्या दर्शनासी जावा इच्छी बाळाप्पा. ऐसो कुणी समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळाप्पासी समर्थन देते आज्ञेसी. तरी टाकून चिठ्ठी असी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहून उभयांतांनी टाकल्या चिठ्ठी आपुल्या करी. भटजी उचली सत्वरी तेथे राहून चाकरी करी. ऐसे लिहिलेसे स्वामीचरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती. कैसा दूर तयाप्रती करतील यती दयाळ. इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्राकृत कथा संवत सदा प्रेमळ परिसोद 12 अध्याय गोडा. श्री राजा अधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजा अर्पण. अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामीचरित्र अध्याय वाढले. 12 अध्यायाचे अंती. श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रति कपटी युक्तीने पशुपाती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी. तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतुर. तैसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मनी समजला. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होते तेथे. तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास देवा व्यर्थजी. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका सागता स्वामीसी बाळाप्पा ते उठविले. तैपासून बाळाप्पासी त्रास देता हिरदिशी गाराने सांगता समर्थांसी बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम ज्याचे घरी येत तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ती समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची मनात विचार अर्पेल. विचारिता त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पाजवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळाप्पाजवळी सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळाप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळाप्पा ठेवित तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार. परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे. जबाब दिला चोळाप्पाने बाळाप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृप मंदिरी येऊनीच वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची एकूण कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे. राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाले नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टित. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी. तयाची करून या जोळी समर्थ केली घेतले. अलग शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्र आला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे. काय असे उणे तेथे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोण 2 रुपये टाकीता आणून न लागता 1 क्षण 100वर गंती झाली. झोळी चोळाप्पा ते देऊनी समर्थ बोलले काय वचन. चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परी न आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळाप्पासी दूर केले. बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले. बाळाप्पा सेवा करीता ती. कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागवून दुष्ट तरी ताडण करी बहुसाळ. ते कोणी बाळाप्पासी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणासी मानसी म्हणती जावे येथोनी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातली. तेव्हा एक सेवेकऱ्याचं बोलले काय समर्थ. बाळाप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. ते तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखील श्री मारुती
भगवतीचं मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशोब पाठवीत जपाचा. काढून दिले बाळापासी आनंद झाला बाईसी. गर्भ भरे ती कोणासी मानिनाशी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दावी ती परिराणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी. त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयांसी हुकूम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परिराणीस भिवूनी कैसे न केले त्यांनी समर्थ दर्शनासी. एके दिनी कारभारी पातले तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नरप्राये. मग सेवा करावयासे घेऊन गेले बाळापासी. म्हणती देव आम्हासी तुम्हासी पगार सरकारातून. बाळाप्पा बोलले तयांसी दव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून. करविले श्रेणी उद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळाप्पाने चाकरी एक तप सरासरी केली. उत्तम प्रकारे समर्थाती प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तेसी सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती. अन्य साधने अर्थची उगीच करती दांभिक भक्ती. त्यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जे नमस्कारी ती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जय स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसो त्रयोदशाध्याय गुढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशाध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना. जय जयाजी अघशमना. जय जयाजी परमपावना. दीनबंधू जगद्गुरु. प्रातकाळी उठोनी आधी करावे नामस्मरण. अंतरी घावे स्वामी चरण. शुद्ध मन करोनी प्रातकर्मे आटोपोनी. मग बसावे आसनी. भक्ती धरोनी स्वामीचरणी. पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन. घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासी कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे. सद्भावे करून धूपदीपारती अर्पण नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अगहरणा. परात्परा कैवाल्य सदना. ब्रह्मानंदात यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा. लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांड दिशा. वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया. सर्व साक्षी करुणालया. भक्तजन ताराया. अनंत रूपे नटलासी तू. अग्नी तू पावन. तू आकाश तू जीवन. तूच वसुंधरा पूर्ण. चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर. तू विधाता तू इंद्र. अष्टदिक पालादी समग्र. तूच रूपे नटलासी. करता आणि करविता. तूच हवी आणि होता. दाता आणि देवविता. तुझ समर्था निश्चय जंगमानी स्थिर. तुझी व्यापले समग्र. सुज लागे आदिमध्याग्र. कोटे नसे पाहता. असोनिय निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेशा. वेदांचा ही तर्कचाचर्य. शास्त्रांतेही नावय. विष्णू शंकर एक सरेव. कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती. करू केवी आपली स्तुती. सहस्रमुखही निश्चिती. शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा. रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षे दीननाथा. दासाकडे पाहावे आता. इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना. कृपा समुद्री यामिना. आश्रय देई जे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊ निरसोन. इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भव सागर याचे पावया पैल तीर. त्वन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना. भ्रांती भुली नाना न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण. द्यावे मज सुख समाधान. अज्ञान तिमिर निरसोन. ज्ञानार कर दीप प्रगटोपये. शांतिमनी सदा वसो. व्रथाभिमान नसो. सदा समाधान वसो. तुझ्या कृपेने अंतरी भव दुःख हे निरसो. तुझ्या भक्ती भजनी चित्त वसो. व्रथा विषयांची नसो. वासना या मनाते. सदा साधू समागम. तुझे भजन उत्तम. तेने हो आसुगम. दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता. न बडो भ्रांती चित्ता. अंगी न यावी असत्यता. सत्य विजय सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण. न्याय मार्गावलंबन. इतुके द्यावे. इतुके द्यावे वरदान. कृपा करुणी समर्था. असोनी या संसारात. प्राशीन तव नामामृत. प्रपंच आणि परमार्थ. तेने सुगम मजल्या गे. ऐशी प्रार्थना करुणी करिता आनंद होय समर्था. संतोषणे तत्वतावर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण. विधियुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र. तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता
तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती, हे नेहमी मंदमती. परी असता शुद्ध चित्ती, तैसे तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त, मिरू नये लोकांत. जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ, निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत. सदा एकोद्भाविक भक्त. चतुर्थ अध्याय गूढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ इति हाता. बापताप दैन वार्ता, तेथे काही नवरेची सर्व कामना पुरवून. अंती दाविती सुरभुवन, जे नर करीतीस नामस्मरण, ते मुक्त याच देही. मंगळवेळी ग्रामात राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त वेळा म्हणती तयासी. शीतोष्णाची भीती नसेची, ज्याची याची ते सदा अरण्यात वसती. एकांतस्थळी समर्थ परमेश्वर रूपी येती. ऐसे त्याच्या वाटीचे तिथे करिता स्वामी भक्ती जन हस्ती तयाते. त्यावेळी मंगळवेळ्यात बसपा तेली राहत. दारिद्र्य पिडला बहुत दिन स्थिती तयाची. तो एके दिन फिरत फिरत सहज वनामाजी जात. ते देखील श्री समर्थ दिगंबर येती राज. कंठक्षया करून तीवर गेले शयन. ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे अष्टभावे दाटोनी. माथा ठेवी श्री चरणी म्हणे कृपा कटाक्ष करून दासाकडे पाहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता. ज्ञानी आला तो तत्व तात्कर जोडून अस्तवित झाला बहुत प्रकारे. पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती. वरद हस्त ठेविती तात्काळ मस्तकी तयांचे. बसपाचे श्रीचरणी मन जडले ते पासून. राहू लागला निर्दिनी स्वामी सन्निधानंदे. मग बसापाची कांता ऐकून यायशी वार्ता करीत असे आकांता. म्हणे घर बुडाले. बसापा येता ग्रहासी दुष्टोत्तर बोलले त्यासी. म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले. परी बसापाची चित्ती स्वामीचरणी आसक्ती. जनपवादा न भीत नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसापा स्वामी सेवा करीत. तव झाले असे रात. घोर तम दाटले चित्त झडले श्रीचरणी. भीती नसे काही म्हणे. दोन प्रहर होता रजनी. समर्थ उठून चालले. पुढे जाता समर्थ बसपा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात. क्रूर श्वापदे ओरडती. परी बसपाचे चित्ती न वाटे काही भीती. स्वामीचरणी जडलीची वृत्ती. देह भान नसेची. तो समर्थे केले नवल. प्रगट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ. तेजे अग्नी समान. पदस्पर्श सर्पा झाला. बसप्पा भानावरी आला. अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे. वृक्ष शाखा अवलोकित. तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहून या येशी परी भयभीत झाला अंतरी. तो सयासी मधुरोत्तरी. समर्थ काय बोलले. भिवू नको या समयासी. जे तुके पाहिजे ते तुके घे. न करी अनुमान काही. दैव तुझे उदिले. ऐसे बोलता समर्थ. बसप्पा भय सोडून तळीत. करी घ्यावून अंगवस्त्र. टाकीत एका सर्पावरी. गुंडाळोनी सर्पात्वरित. सत्वर उचलवणी घेत. तव सर्प झाले गुप्त. तेजही नष्ट जाहले. तेथून या परतले. सत्वर ग्रामामाजी आले. बसप्पा सहित बसले समर्थ एका देवळी. तेथे आपुले अंगवस्त्र. बसप्पा सोडून पाहत तेव्हा त्यात स्वर्ण दिसत. सर्पगुप्त झाला. ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरणी. माया ठेवी स्वामीचरणी. प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर. घरी जावे तो आता सत्वर. सुखे करावा संसार. दारापुत्र पोशी जे. असो तो बसपा भक्त. संसार सुख उपभोगित. रात्रंदिवशी स्वामी समर्थ. मंत्र जपे अत्यादरे. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत. सदाभावी परिसोत. पंचदशोऽध्याय गूढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत. अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त. त्यात श्रेष्ठ स्वामी सुत एकता. त्यांचे चरित्र महादर्श जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदी होते नांदत. निर्वाह करीत नोकरीने. कोकणाप्रती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार. जात मराठे तयांची. ते खोत त्यात गावचे. होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माताबंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार. त्यात तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामीं ते. जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त. तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता. त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती. बोलवून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती. म्हणती तया करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रुसी. वट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले. मलाही कर्ज काही झाले. निघेल माझे दिवाळे. यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त. यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक. लिहून देतो पेढेवरी. अफूचा भाव वाढला. व्यापारात नफा झाला. हे सांगावया पंडिताला. मारवडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य. कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत. पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थित तयासी. शिवराम मारुती ऐसे
नामे दिदली त्रिवर्गासी अनेक मंत्र दिधले पंडिताराम म्हटले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एकरूप मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलविले तिघांसी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते एका श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदात ते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रींनी दिदला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला. भूसाळ श्लोक आकाशात पतितो तोय यथागच्छित सागरम सर्वदेव नमस्कार केशवम बहुसा प्रतिगच्छती संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केला पावन तया ते श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून. तयाचे काय करावे म्हणून विचारले समर्था ते ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवून तेथे आणाव्या. सत्वर काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग आले केवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळतात तयासी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मनासी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिसल्या नाही कोणा. ते हरिभाऊ एके दिनी समर्थ सन्निधी येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक तयांनी ठेविले. तो समर्थ तयाप्रती घेऊन या मांडीवरती बरत सत्वर मस्तकी त्याचे ठेविला म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कफनी जोळी समर्थे तयासी दिदली ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देता हरिभाऊचे करी म्हणती जाऊन सागर तेरी किल्ला बांधून राहावे जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अनुमात्र चित्ती तू न धरावा. आता आज्ञा ऐकून ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन असो हरिभाऊनी काय केले ब्राह्मणांशी बोलविले संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांता ती करी भोवता कांता घेतो उरबडवून विनविते जोडून कर अद्यापि स्वस्थ करा अंतर आपला विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेचे उत्तर ऐकून या स्वामी कुमारी समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटवे समग्र तिये दिदली शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा ते दिदले होते त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिल्या. कामठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पायी हरिभाऊ होऊन गोसावी मठामाजी राहिले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्ती भाविक भक्त परिसोत षोडशो अध्याय गोडा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17 श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे जाऊन स्वामी कमोर मठ स्थापित समर्थांचा स्वामी नामांचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुतनेनं ती स्वामी सुताची जन्नी काकूबाई नामे करून तिने हे व्रत ऐकून दुःख केले आणि वारण निजमातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. ती लागे सावरून धरली सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावित परमार्थ गोष्टी सांगून यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणवणी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयसिदेव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकून या देव मामलेदार हसून देते उत्तर त्यासी पिशाच लागले थोर माझेनी दूर न ह्याची ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जन्य अकोलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे राहिले. मठ होता कामठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने तारानामे त्याची कांता तेही त्रास देते स्वामी सुता परितयाच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीच स्वामी जयंती केली से. कोणी एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान पाहून स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करती तयांचे. स्वामी सुते तयांसी लावली स्वामी भक्तीसी धान्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे. जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पवाया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांसी पाहून असो भक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुते आनंदे. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लावले भजनास कीर्तिध्वज उभारला मना माझी धरुणी कामना. नियताची दर्शना त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुत ही त्याप्रती मनातील खुल सांगते एकूणी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या विन तो नसे उदाकान ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन
आरंभले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनी आणावे पाहून या समर्थांसी उदास उदास उल्हास सुताचे मानसी धावून या व्यंगेसी मिठी चरणी घातली निज सुता ते पाहुनी आनंदले समर्थ मनी कर फिरविनी फिरवल्या मुखावरून हस्ती धरून उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुतरात्रंदीन समर्थापुढे करीती भजन पायी घडावा घालवणे प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालोनी एकांत समय साधूनी समर्थ सांगती तयाकानी आम्ही जातो निजधामी वारसापुढे चालवावा स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई कल्पना साहित्यासी स्वामी कैसे जीवन वारंवार विनवी स्वामींसी ऐसे न करावी काय मी अजाणले कृतू माझी आई स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तर हृदय वास करून निश्चिती चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन्यसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाती स्वामी सुताची जन्नी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमाने कोणी विनविते समर्थाते मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुद्धा ते सत्वरी बस सन्निध आणावे परिसोत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन चलत असे मग सांगती समर्थ त्यासी घालोनी पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जावोनी तथापि स्वामी सुत पाहे अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस ते क्षीण होत चालला शेवटी बोलली समर्थ आता जरी नाही सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेवली तिवडू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परितून आला अक्कलकोटा जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी बैसले स्नान करून परिगंधन लाविती भोजना ते न उठती धरणीवरी अंग टाकीती कोणासंगे न बोलती रुदन करीती क्षणोक्षणी तुक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र प्रावला आत्मज निजपुत्र मरण वार्ता एकोणी करीती आकांता तोच दुःखद समयवर्णिता दुःखांतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाई परतोनी आल्या पायी बोलल्या काय समर्था ते सुत आपुला भक्त असोनी अकाली पावला कामरण मग स्मरती जे हे चरण त्याचे तारण होय कैसे समर्थ बोलले ती अशी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढूनी बळेची मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भोदित दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत भावी भक्त परिसोत सप्तदशो अध्याय गोडा श्री भगवत चरणार्पणमस्तु श्रीरास्तु शुभम भवतु. अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती स्वामींसी तेव्हा बोलते समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या मनी त्या समयी मोर पंखास पाखरासी अधिकारीने मुगादीसी चिंता तुम्ही करावी मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोच चाळा मोठ्या मोठ्याने ओरडती आमच्या पाऱ्याची विट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागून लपून ठेवले विटेसी ती दिली पाहिजे अम्मासी त्याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिमान त्याचे शरीर असमाधान क्रश होत चालला काकूबाईने तयासी आणविले आपणापासी एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले समर्थ बोलले बाईसी चार वेळा जीव घाले यासी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाले आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कोठे जाईल राहिलं केसगाव मोगलाई तर तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चले श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात या कारणे अक्कलकोटी येतं दर्शन घेत समर्थाचे ते म्हणती काकूबाईची पादुका स्थापन करायची तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या बाई म्हणे ते अज्ञान दशात शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मजलागी समर्थ व्रत एकोणी म्हणती द्यावे पाठवून बाळ आहे जरी आज्ञा तरी सांभाळता यासी समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगा ती दादासी पाठविले के जे प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी पुढे सेवेकऱ्या सांगा ती त्यासी मुंबईस पाठविती ब्रह्मचार्यांसी आज्ञा करीते अशी स्थापा गादीवरी दादासी करून गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यास द्यावी कफनी झोळी निशान ब्रह्मचारी दादासी उपदेशी ती दिवस निशी गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करता नकार म्हणेची सर्वथा न रुचेते चित्ता त्याची यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली घटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले समर्थ एशा समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकासी मस्तकी ठेव दादाच्या मूर्छेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेचे श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदय प्रगटला ज्ञान सविता
अज्ञान गेलेल्या या ते धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून जाहले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावे असो दादाची पाहुणवृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थ दादा प्रति वेड खचित लावेले ती म्हणे ही समर्था आपण काय करता दादाची अशिरी ठेवता पादुका आता काय म्हणून समर्थ बोलले ती असी जे बरे वाटेल आम्हासी त्याची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोलले वचन एकासी गोसावी बनवून टाकेला आपण मारून इतुकेचे पोरे झाले कोणी अशा वचनाला समर्थासी क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर काकूबाईने आकांत करून या मांडला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळपिटीत स्वहस्ते परिसमर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिली दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी ते पाहून काकूबाईसी दुःख झाले अपार समर्थासी हसू आले अधिकची कौतुक मांडले दादासी जवळ बोलवले काय सांगितले तयासी अनुसया तुझी माता तीच पाशी भिक्षा मागाता अवश्य म्हणून तत्वता ज्यांनी जवळी पातला ऐसेबाईने पाहुणे क्रोधविष्ट अंतकरणी म्हणे तुझी हे करणे लोकपावदा कारण एकोणी मातेची उक्ती दादा तिच प्रति बोलती एही सुखे तोच्छ गमती माते आजपासून पुत्राचे एकोणी वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी स्वतःच्या गादीवरी बसवणी संस्था चालविली तिसरी स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशो अध्यायी गोडा शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे बोलणे असो हे आता वर्णपुढे स्वामी चरित्र अत्यादरे श्रवण करता सर्वार्थ पाविजे निश्चय प्रसिद्ध आळंदी क्षेत्रे नामे नरसिंह सरस्वती तयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्ण तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिले त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन ज्ञानस्थानी फिरवून शोध करीती गुरुचा जपेतपी संन्यासी असंख्य देखिले ज्ञान तयाचे पाहिले कित्येकाचे चरण धरले परी गेले व्यर्थची जपे एकसमय अकोलकोटी स्वामी दर्शन इच्छा धरून पोटी आले नरसिंह सरस्वती महिमाश्रीचा एकोणी सन्मुख पाहुणी तयाला आज्ञाचक्र भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयाच्या श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची स्मृतीनं राहिली देहाची भ्रमरंती प्राणवायू आश्चर्य करती सकळ जन झालो तयासी काही वेळ समाधी उतरवून तात्काळ नरसिंह सरस्वती धावले स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेवले झडकरी सद्गदित झाले अंतरी हर्षपोटीने सामावे उठून या करीत असतो ती धन्य धन्य ते यतिमूर्ती केवळ परमेश्वर अस्थिर रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली त्याने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभग साधला असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्रे परतून येते तेथेची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न दयाला बहुत धर्मकृत्ये केली दूर दूर कीर्ती केली काही दैश्य एके वेळी अकोलकोटी पातले घेतले समर्थाचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणी नरसिंह सरस्वती समर्थ बोलले त्या समयासी लोकधान्यता पावलासी वार्यशता पाळुनी ती असे द्यावे सोडून तरीच श्रेष्ठत्व पावसी मज्जनी मग सहजची सुरभवनी अंती जासी सुखाते एकोणी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलामणी नरसिंह सरस्वती स्वामी असून विपरीत केवी करतील परी अंतरीची खुन यती तात्काळ जाणून पाहू लागले अधोवदन शब्द एक न बोलवे असो तेव्हापासून सिद्धी दिली जोडून येऊन राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहुत केली यशवंतराव भोसेकर नामेदेव मामलेदार त्यासी ज्ञान साचार समर्थ कृपेने जाहले वसुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यासी प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात वनिमार होऊन बंड केले ज्याने समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल सत्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शना ते पातला सत्कार्य चिंतू स्वकार्य चिंतून अंतरी खडक दिले श्रींच्या करी मनी माझीवरी कृपा जरी तरी खडक हाती देतील जाऊनी बैसला दूर शिनी जाणिले अंतर ज्याचे पाहुणी कर्मघोर राजद्रोह मानसी लगबग एवटली स्वारी सत्वर आली बाहेर तरवडाच्या झाडावरी तलवार टाकोनी कार्य आपण योजिले ते शेवटानं जाय भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडक करी परी तो अभिमानी पुरुष खडक घेऊन तैसेच आला परत स्वस्थानाचा झेंडा उभारला बंडाचा त्यात त्यास यश न आले की सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट केले व्यर्थ जी असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहता अक्कलकोटात राजाश्री सरदार मायापास तोडून दृढ झाले स्वामीचरणी भजन पूजन निजदिनी करिता ते आनंदी अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टी स्मृती समय पातला पाहुनी अविपरीत परीत श्रीचरण धरले जडकरी उभा राहिला काळदुरी नवलपरी जाहले दिनवदन होऊन दृढ करती मिठी चरणी त्या करती विनविनी मरण माझे चुकवावे ते पाहून श्री समर्थ कृतांतासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पैलदौर शब्द दिसत याचा आज असे अंत त्यासी न्यावे त्वा त्वरित स्पर्श या ते करू नको तैसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तात्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुणे आश्चर्य करती न धन्यतात सौरवर्णी ताती बैला प्रतिदिली मुक्तीच्या मरण चुकले तात्यांचे ऐशलीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत येथे तिसरी स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिषद प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु.
अध्याय 20 श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी यतिवरा, भक्तजन संतापहारा, सर्वेश्वरा गुरुराया, वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता एकता पावन, भक्ता श्रोता दोघेही, असो कोणी एके दिवशी इच्छा धरून मानसी सर्वस्ते एक दर्शनासी, समर्थांच्या पातला करुणी अष्टीची स्तुती, मथा ठेविला चरणावरती, तेव्हा समर्थ त्या तेवती हास्यवदनी करुणी, फकीरा ते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना, पक्वान्य करून नाना येथेचे भोजन देई, जे ग्रहस्थी आज्ञा म्हणून केले नाना पक्वान्य, फकीर बोलवले 5 जण, जेव घातले तया ते फकीर तृप्त होऊन जाती, उच्छिष्ट उरले पात्रावरती, तेव्हा समर्थ आज्ञापिती ग्रहस्थाते सत्वर शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण, परी त्या ग्रहस्थाचे मन साशंक झाले, ते द्वा मनी यवन ते अपवित्र, तैचे कैसे घेऊ उच्छिष्ट, यतीमध्ये पावेन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे आला मनी ऐसा विचारतो, समर्थाचा कळला सत्वर, म्हणती हा भाव एक नर कल्पनाची तियाची इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रष्ट एक ग्रहस्थ एक. येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला, दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन, द्रव्य मिळावया साधन त्याच जवळी असे परी, त्यासी देखोनी समर्थ तू मुंबापुरी जाय त्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल, स्वामी वचनी भाव धरला, तात्काळ मुंबईचा आला, उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी ग्रहस्थ निघाला फरावयासी, येऊन एका घरावासी स्वस्थ उभा राहिला, तो घरातून एक वृद्ध बाई, दार उघडून घाई घाई बाहेर येऊन बाई ग्रहस्थ पडला दृष्टीसी, तिने बोलविले त्याला, आसनावरी बैसला, 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर ग्रस्त मनी आनंदला, बाई त्या आशीर्वाद दिदला, द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवरी सत्वर, समर्थांचे वचन सत्य, ग्रस्त आली प्रचित, वारंवार स्तुती करीत स्त्रोत गात स्वामींचे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समत, सदा ऐकोद्भावी भक्त, 20वा अध्याय गोडा, श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 21 श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत, करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राजा, आता कळसा अध्याय 21, कृपा करून वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा, भक्तजन कारणे संपवावा अवतारात, ऐसे मना माझी येतात, जडदेह त्यागुनी तत्वता केले गेले स्वस्थानी यतिराज्य, शक्य 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य, मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार, दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर, चित्ते करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी, षटचक्राते भेदुनी ब्रह्मरंध्रात छेदुनी, आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून, ते दवा जवळ होते सेवे करी, त्यांच्या दुःख झाले अंतरी, शोक करीती नाना परी, तो वर्णिला न जाय, कोलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रंदत, तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा, असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला, उद्धरिले जडमुंडाला, तो महिमा कोण वर्णी, कोकणात समुद्र तीरीस प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालशेत ग्राम माझारी, जन्म माझा झाला से, तेथेची बाळपण गेले, आता कोपरिली सेने केले, उपशिक्षक पद मिळाले, विद्यालय सांप्रत, वाणी मारवाडी श्रेष्ठ, नामजाचे शंकर शेठ, त्यासी स्नेह झाला निकट, आश्रयदाते ते माझे, ज्यांची स्वामीचरणी भक्ती, भावार्थे पूजन करती, दिवसा उपजली चित्ती, स्वामी चरित्र सवनाची, ते मजला सांगितले मी, स्वामी गुणानुवाद गायले, हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प, प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्यसिद्ध्यर्थ देवतास्थवन, अधा स्वामी चरित्रास कोण हेची कथन केले, श्री गुरु कर्दळीवनातून आले, स्वामी रूपे प्रगटले, भुवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीयाध्यायी तारावया भक्तजनाला, अक्कलकोटी प्रवेश केला, तेथेची महिमा वर्णिला, तृतीयाध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ, आले 2 संन्यासी खल, तेची व्रत सकल, सत्य माझी वर्णिले, मल्हारराव राजा पडद्यासी, त्याने न्यावया स्वामीसी पाठविले कारभार्यासी, 5व्यात ते कथा यशवंतराव सरदार, त्यासी दाविला चमत्कार, तयाचे व्रत समग्र, 6व्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्याची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी, ते 7व्यात सांगितले शंकरनामे एक ग्रहस्थ, होता ब्रह्म संबंधे ग्रस्त, त्यासी केले दुःखमुक्त, 8व्यात ते कथा खर्चोनिया द्रव्यभूत, त्यांनी बांधला सुंदर मठ, ते वर्ण समस्त, 9व्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले, दशमाध्यायात ते एकता पुनीत श्रोते होते सत्तेची, 11वा आणि 12वा तैसाची अध्याय, 13वा बाळाप्पाचा इतिहास भरवा, त्यामाजी निरूपला भक्तिमार्ग निरूपण, संकलित केले वर्णन, तो 14वा अध्याय पूर्ण, सत्तारक भाविका, बसपा तेली सद्भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोडभोवत, 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठे ग्रस्त, कैसे झाले स्वामी भक्त, 16-17 त्यात निश्चित व्रत त्यांचे वर्णिले, स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन चंदू, तो दादाबुवा प्रसिद्ध, 18व्यात व्रत्याचे वसुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे व्रत वर्णिले, 19व्यात सारांश रूपे सत्यपे एक ग्रहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण, त्याची केले वर्णन, 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले, 21व्यात वर्णिले ग्रंथप्रयोजन, कविव्रत निवेदले, पूर्ण केले स्वामी चरित्र, शके 1819, वसंत ऋतू चैत्र मास, गुरुवार वद्य त्रयोदशीच पूर्ण केला ग्रंथ हा, बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, वंदोन त्या उभयंता, ग्रंथ समाप्त केला से
स्वामींनी दिला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तारुणी अंती मोक्षपद मिळो त्या अंगी सर्वदा विनय वसो व्रथाभिमान तो नसो सर्व विद्यासागर गवसो भक्त श्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जी प्रसिद्धी सानिला त्यासी रक्षावे दयाळा कृपाघना समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तात्काल घालून चरणी ठेविला भाल सदोदित्याचा प्रतिपाल करावा बाळा फुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समज सदा परिषद भाविक भक्त 21वा अध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम.